आणि आता सर्वांसाठी सर्वात मोठी बातमी, तुम्ही अतिशय नीट लक्ष देऊन ऐका आणि पहा, कारण उद्या देशभरामध्ये 300 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल केलं जाणार आहे. युद्धाचा सायरन वाजणार आहे. मात्र हे खरं युद्ध नाही, तर युद्धावेळी नेमकं काय करावं याचं मॉक ड्रिल उद्या घेतलं जाणार आहे. ज्या देशांमध्ये सतत युद्धाचा धोका असतो तिथं हवाई हल्ल्याच्या सायरनचा वापर काही सेकंदाआधी इशारा देण्यासाठी होतो, ज्यामुळे लोकांना लपण्यासाठी थोडा वेळ मिळतो. आणि मोठ्या शहरांमध्ये जर तुम्ही गर्दीच्या ठिकाणी असाल तर एअर सायरन, रेड अलर्ट ऐकताच तुम्ही ताबडतोब जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाऊन लपू शकता. दरम्यान मॉक ड्रिल नक्की कशा पद्धतीने घेतलं जाणार आहे ते आपण पाहूयात. हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सायरन अलर्ट वाजतो. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये क्रॅश ब्लॅकआउट केला जातो. शत्रूच्या हल्ल्यावेळी सर्व लाईट्स बंद ठेवण्याचा सराव करण्यात येतो. महत्त्वाच्या ठिकाणी ओळखणार नाहीत अशा पद्धतीने आच्छादित करावं लागतं. विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण देण्यात येतं. आपत्ती काळामध्ये स्थलांतर योजनेचा सरावही करावा लागतो. दरम्यान सायरनचा आवाज आल्यानंतर तुम्ही नक्की काय कराल तेही आपण सविस्तर पाहूयात. तर घरातले आणि दुकानातील रस्त्यावरील सर्व लाईट्स सर्वात आधी तुम्ही बंद करायचे आहेत. लाईट सुरू राहिल्यास शत्रूच्या विमानांच्या नजरेमध्ये पडतं. लाईट बंद केल्यानंतर घरातून बाहेर पडत सुरक्षित ठिकाणी तुम्ही जमा. इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस तातडीने बंद करावीत. ज्वलनशील गोष्टी सुरक्षित जागी ठेवा. कुणी जखमी झाल्यास सुरक्षित ठिकाणी त्याला हलवावं. तर आता पहलगामचा बदला घेण्यासाठी भारत सज्ज झालेला आहे. त्यासाठी देशभर मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. मात्र महाराष्ट्रात कुठे कुठे मॉक ड्रिल होणार आहे आणि पाकिस्तानची हवा कशी टाईट होणार आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून. हा सायरन आहे युद्ध सज्जतेचा, पाकिस्तानला धडा शिकवण्याचा. उठा आणि या युद्धासाठी सज्ज व्हा हे सांगणारा. कारण भारत पाक युद्धाचा भडका उडणार हे निश्चित झालंय. आणि त्यामुळेच देशभरातील 244 जिल्ह्यात युद्ध सज्जतेची मॉक ड्रिल करण्याचं जाहीर करण्यात आलं. यात राज्यातील 16 शहरात युद्धाचं मॉक ड्रिल करण्यात येणार आहे. कॅटेगरी 1 मुंबई, आर्थिक राजधानी. रिझर्व्ह बँक, शेअर बाजारासह प्रमुख कंपन्यांची मुख्यालय. BRC, माझगाव डॉक, उरण, देशातील प्रमुख JNPT बंदर. तारापूर, अणुऊर्जा केंद्र तारापुरात आहे. कॅटेगरी 2 ठाणे, अंबरनाथ मध्ये ऑर्डिनन्स फॅक्टरी आणि औद्योगिक केंद्र. पुणे, NDA आर्मीचं दक्षिण विभागाचं मुख्यालय, हवाई दलाचं प्रमुख तळ आणि IT उद्योगांचं हब. पिंपरी चिंचवड, संरक्षण वाहन उद्योग निर्मितीचे कारखाने, IT हब पिंपरी चिंचवड मध्ये. नाशिक, देवळाली आर्टिलरी सेंटर, कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन तळ, नोट छपाई कारखाना आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशकात आहेत. रोहा, नागोठणे औद्योगिक केंद्र, पोलाद निर्मिती कारखाना. मनमाड, रेल्वे जंक्शन आणि कृषी केंद्र मनमाड मध्ये. थळबायशेत, RCFचा कारखाना आणि तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत. कॅटेगरी 3 संभाजीनगर, महत्वाचं औद्योगिक केंद्र, औषध निर्मिती तसंच जायकवाडी सारखं मोठं धरण छत्रपती संभाजीनगर मध्ये. भुसावळ, वरणगाव ऑर्डिनन्स फॅक्टरी, औष्णिक वीज प्रकल्प आणि महत्वाचं रेल्वे जंक्शन. रायगड, फळ प्रक्रिया उद्योग. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग किनारी जिल्हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. हे मॉक ड्रिल म्हणजे प्रत्यक्ष युद्ध सुरू झाल्यानंतर
नागरिकांनी कसं सुरक्षित राहावं याचं प्रात्यक्षिक इथं दिलं जाणार आहे. उद्याचे मॉकड्रिलसाठी आम्ही दुपारच्या वेळी आम्ही मॉकड्रिल करणार, परंतु जर असेल तर त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्या ते ब्लॅकआउटचे करायचे झालं तर आम्ही तिथल्या लोकांना आम्ही आधी त्यांची पूर्वकल्पना देऊ. याच्यामध्ये विशेष करून मॉकड्रिलमध्ये फायटर्स आणि काही मेडिक्स, पॅरामेडिक्स आणि NCCची मुले, NSSचे मुले आणि काही कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी व्हॉलंटियर वगैरे ट्रेनिंग वगैरे घेतले ते सहभागी होते. होय, देश युद्धासाठी सज्ज झाला. मॉक ड्रिलचा निर्णयही घेतलाय. आता नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसोबत देशहित लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण हा युद्ध सज्जतेचा सायरनच असणार नाही, तर पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून नष्ट करण्याचा इशारा असणार आहे. त्यामुळेच कुरापतखोर पाक बेचिराख होणं हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर आता मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार हाय अलर्ट मोडवर आहे. प्रशासनाकडनं सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून राज्य सरकारकडनं अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग आलेला आहे. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. राज्यातील सर्व यंत्रणा आता अलर्ट झालेल्या आहे. देशभरामध्ये उद्या मॉकड्रिल होणार आहे. मुंबईसह अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये उद्या मॉकड्रिल घेतलं जाणार आहे आणि सरकारकडनं आता अंतर्गत पातळीवर वेगवान हालचाली व्हायला सुरुवात झालेली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे आणि या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरामध्ये मॉकड्रिल घेण्यात येत आहे. युद्ध सुरू असताना कुठे काय करायचं, कसं लपायचं, वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. तर खरोखरच अशा प्रकारचा हल्ला झाला तर त्या अगोदर जे आहे एअर रेड सायरन त्या ठिकाणी वाचेल. एअर रेड सायरन म्हणजे काय, मुळात जे आहे आपल्या संस्थांकडे तशा प्रकारची रडारच्या माध्यमातून किंवा इंटेलिजन्सच्या माध्यमातून माहिती येणार. हार्डली आपल्याला काही सेकंदांचा ते 1 ते 2 मिनिटांचा वेळ त्या ठिकाणी मिळेल आणि मग या वेळेमध्ये लगेच आपण प्रॉम्प्टली प्रत्येक व्यक्तीनं ॲक्ट करणं आवश्यक आहे. समजा जर आपण मोकळ्या भागांमध्ये त्या ठिकाणी असू तर त्या ठिकाणी जे आहे फ्लॅट म्हणजे एक प्रकारे झोपणं ही जी आहे त्या ठिकाणी स्वतःच्या रक्षणासाठी जो आहे आपण त्याच्यात बचाव करावा एक गोष्ट. किंवा रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी तिथून जर आपल्याला थोडंसं दूर जाता आलं तर ते सुद्धा फायद्याचं त्या ठिकाणी ठरू शकेल, कारण त्या ठिकाणी हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे. आणि आता मुंबईमध्ये उद्या दुपारी 4 वाजता कोस्टल साईटवर मोकळ्या मैदानामध्ये मॉक ड्रिल होणार आहे. यासाठी मुंबईतल्या 60 ठिकाणी सायरन वाजवण्यात येईल. सामान्य नागरिकांनी आपली आणि आजूबाजूची सुरक्षा कशी करावी याबाबत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यासाठी राज्यामध्ये तब्बल 10,000 व्हॉलेंटियर्स तयार करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलंय. यामध्ये होमगार्ड, सर्व सुरक्षा यंत्रणा, NCC, NSSचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. उद्याचे मॉकड्रिलसाठी आम्ही दुपारच्या वेळी आम्ही मॉकड्रिल करणार, परंतु जर असेल तर त्या पर्टिक्युलर भागामध्ये ज्या ते ब्लॅकआउटचे करायचे झालं तर आम्ही तिथल्या लोकांना आम्ही आधी त्यांची पूर्वकल्पना देऊ. याच्यामध्ये विशेष करून मॉकड्रिलमध्ये फायटर्स आणि काही मेडिक्स, पॅरामेडिक्स आणि NCCची मुले, NSSचे मुले आणि काही कॉलेजचे विद्यार्थी ज्यांनी व्हॉलंटियर वगैरे ट्रेनिंग वगैरे घेतले ते सहभागी होते. दरम्यान मुंबईमध्ये कसं असेल मॉकड्रिल सविस्तर पाहूयात. उद्या दुपारी मुंबईमध्ये 4 वाजता मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. 60 ठिकाणी सायरन वाजवले जातील. दक्षिण मुंबईतील मैदानामध्ये लोकांना एकत्र केले जाईल. युद्धसदृश्य परिस्थितीमध्ये सामोरं कसं जायचं याची माहिती देण्यात येईल. मुंबईच्या उपनगरामध्ये ब्लॅकआउट करण्यात येईल. तर मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय मुंबईतील CSMT रेल्वे स्टेशनवर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर हा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. लोकलची तसेच प्रवाशांच्या बॅगांची पोलिसांकडनं अगदी कसून तपासणी सुरू आहे आणि भविष्यात जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर कशा पद्धतीनं अलर्ट राहायचं याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे. CSMT स्टेशनवर मॉकड्रिलची तयारी पोलिसांकडनं सुरू आहे. आपण पाहतोय श्वान पथकासह सर्व प्रवाशांची कसून तपासणी होते प्रत्येक डब्यामध्ये चढून. या संदर्भात आता माहिती घेतली जाते. मॉकड्रिलची तयारी मुंबई पोलिसांकडनं कशा पद्धतीने सुरू आहे याची दृश्य आपण पाहतोय. उद्या संध्याकाळी 4 वाजता मुंबईमध्ये मॉकड्रिल घेण्यात येणार आहे आणि त्याची तयारी आजपासून सुरू झालेली आहे. तर मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाल्याचं आपण पाहिलं.
यासोबतच कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये सुद्धा रेल्वे सुरक्षा दलाची गस्त बघायला मिळाली। मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर कुर्ल्यामध्ये ही गस्त घालण्यात आली। उद्या देशभरात प्रमुख शहरांमध्ये मॉकड्रिल घेतला जाणार आणि त्यासाठीच आता पोलिसांचा हा बंदोबस्त, ही गस्त पाहायला मिळते। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा मॉकड्रिलची तयारी पूर्ण झालेली। मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली नगरपालिका क्षेत्र तसेच देवगडचा सागरी भाग, जिल्हाधिकारी कार्यालय आणि तिलारी धरण क्षेत्र इथे दुपारी 4 ते 4:15 दरम्यान मॉकड्रिल करण्यात येणार आहे। देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागामध्ये रात्री 8 ते 8:15 दरम्यान ब्लॅकआउट करण्यात येईल। उद्या दुपारी 4 वाजता एक मॉकड्रिल घेणार आहोत। मॉकड्रिल जर एअर स्ट्राईक झाला तर आपल्याला काय काय नागरिकांनी करावं आणि काय करू नये या अनुषंगाने थोडीशी तयारी। याबरोबरीने संध्याकाळी 8 वाजता एक ब्लॅकआउट पण करायचा विचार आपला आहे, तो पण 15 मिनिट राहील, 8 ते 8:15 पर्यंत ब्लॅकआउट राहील। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। ट्रान्स हार्बर मार्गावर वाहतूक विस्कळीत झालेली आहे। ठाण्यावरनं वाशी आणि पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर लोकलचा खोळंबा झालाय। लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लोकल उशिराने धावत असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती आहे। मुंबईमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस बरसलेला आहे आणि अवकाळी पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झालाय। वादळी पाऊस यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाल्याचं दृश्य पाहायला मिळतंय। ट्रान्स हार्बर सेवा विस्कळीत झालेली आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस मुंबईच्या अनेक ठिकाणी बरसला आणि त्याचमुळे आता लोकल सेवेवर याचा परिणाम झालेला आहे। लोकल सेवा विस्कळीत झाल्याचं दृश्य आपण पाहतोय। ट्रान्स हार्बर लोकल सेवा ही विस्कळीत झालेली आहे। काही मिनिटं उशिराने ही वाहतूक सुरू आहे। राज्यातील इतर भागांप्रमाणे आता मुंबईमध्ये सुद्धा अवकाळीने हजेरी लावली आणि त्यामुळे लोकल सेवेवर याचा परिणाम झालेला आहे। वसई विरारमध्ये सुद्धा अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी बघायला मिळाली। वसई विरार शहरामध्ये आज संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झालं होतं आणि संध्याकाळी 8 वाजता जोरदार पाऊस बरसलेला आहे। वसई विरारमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळालेली आहे। अवकाळी पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली। नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पावसानं एंट्री केलेली आहे। नेरुळ भागामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याचं आपण पाहतोय। नेरुळची दृश्य आहे। नवी मुंबईसह नेरुळ परिसरामध्ये सुद्धा पावसानं हजेरी लावलेली आहे। नवी मुंबईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी आपण पाहतोय। मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुद्धा बरसतोय। दरम्यान जे नागरिक कामावरनं घरी परततायत त्यांना नाहक त्रास यामुळे होणार आहे। तर नवी मुंबईसह कल्याणमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे। घराकडे परतणाऱ्या नागरिकांची यामुळे तारांबळ उडाली असून अवकाळी पावसानंतर अनेक ठिकाणी बत्तीगुल झाली आहे। लाईट गेल्यामुळे नागरिक मात्र उकाड्याने हैराण झालेत। कल्याणमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसलेला आहे। कल्याणमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली आहे। अनेक ठिकाणी लाईट गेल्याचे दृश्य सुद्धा आपण पाहतोय। कल्याणमध्ये अचानक झालेल्या पावसामुळे याचा विजेवर सुद्धा परिणाम झालेला आहे। अनेक ठिकाणी लाईट गेलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांची मात्र गैरसोय होते। दरम्यान अचानक आलेल्या पावसामुळे कामावरनं घरी परतणाऱ्या माणसांची मात्र गैरसोय झाली आहे किंवा तारांबळ उडालेली आहे। अनेक ठिकाणी बत्तीगुले कल्याणमध्ये। दरम्यान लाईट गेल्यामुळे उकाडा नागरिकांना सहन करावा लागतोय। कल्याणमधले आम्ही दृश्य पाहतोय। वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। सर्वत्र काळोख पसरलेला आहे। अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर लाईट सुद्धा अनेक ठिकाणचे गेलेले आहेत बत्तीगुले। व्हेरी गुड।
आणि आता या अवकाळी पावसाचा लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरची सेवा विस्कळीत झाल्याचं दिसतंय. ठाण्यावरनं वाशी आणि पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर लोकलचा खोळंबा झालेला आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लोकल उशिराने धावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनामार्फत देण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. यामुळे घरी जाणाऱ्या माणसांचे मात्र हाल होत आहेत. ट्रान्स हार्बरवरची लोकल सेवा काही मिनिटं उशिराने सुरू आहे. अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मवर लोकल थांबलेले आपण पाहतोय. त्यामुळे गर्दी वाढतच चाललेली आहे आणि ऐन म्हणजे कामावरनं घरी परतण्याची ही वेळ असते आणि या संपूर्ण वेळेमध्ये अनेकांना हा नाहक त्रास आता सहन करावा लागणार आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. राज्यभरामध्ये इतर ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होता, मात्र आता मुंबईमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यामुळे जोरदार पाऊस बरसतोय. अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते आणि याचा थेट परिणाम लोकल सेवेवर झालेला आहे. लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी मयूर राणे. मयूर, लोकल सेवा विस्कळीत झालेली नक्की काय घडतंय, काय परिस्थिती आहे तिकडे? नक्कीच पाहायला गेलं तर काही वेळापूर्वी जोरदार पाऊस झाला, त्याच्यातच कुर्ल्यावरनं सीएसएमटीकडे जाणारे ते लोकल सेवा ठप्प झालेले आहे. जो पेंटाग्राम असतो त्याच्यामध्ये पाहायला गेलं तर तांत्रिक बिघाड देखील निर्माण झालेला आहे. त्याच्यामध्ये चाकरमाने असतील ते कुठे आता घरच्या दिशेने निघाले होते, त्यांचा देखील आता अजून पाहायला गेलं तर रेल्वे सेवा सुरळीत चालू झालेली नाही आहे. जसं जसे रेल्वे जागेवर थांबलेले आहेत. पाहायला गेलं तर मोठा पाऊस देखील इथे पडत आहे. भांडूप असेल, कुर्ला असेल किंवा उपनगर असेल, त्या विभागात जोरात पाऊस देखील पडला. त्याच्यामुळे पाहायला गेलं तर रेल्वे सेवा देखील विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळाली. जी, धन्यवाद मयूर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे वादळी वाऱ्यामुळे. ठाण्यावरनं वाशी पनवेल मार्गावर प्रवाशांचा मोठा खोळंबा होतोय. आणि अवकाळी नंतरच्या बातम्यांनंतर आपण पाहूयात काही महत्त्वाच्या बातम्या. भारताच्या हक्काचं पाणी भारताबाहेर जाणार नाही. सिंधू जल करारावरनं पंतप्रधान मोदींनी आता पाकला थेट इशारा दिला. आधी हक्काचं पाणी भारताबाहेर जात होतं, मात्र आता जाऊ देणार नसल्याचा इशारा मोदींनी दिलेला आहे. सिंधू जल करारावरनं पीएम मोदी यांनी पाकला थेट इशारा दिलाय. ऐसे आजकल तो मीडिया में पानी को लेकर काफी चर्चा चल रही है. पहले भारत के हक का पानी भी बाहर जा रहा था. अब भारत का पानी भारत के हक में बहेगा, भारत के हक में रुकेगा और भारत के ही काम आएगा. तर आपण पाहिलंय पाकड्यांना थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. दरम्यान आता भारताची कुरापत काढणारा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपलं नौदल सुद्धा सज्ज झालेलं आहे. याच नौदलाने स्वदेशी बनावटीच्या मिगन मिसाईलची चाचणी घेतलेली आहे. मात्र हे मिगन मिसाईलचं वैशिष्ट्य नक्की काय आणि INS तमाल पाकिस्तानला कसं बेचिराख करू शकतं, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पाहिलं, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा हा धमाका आहे भारतीय बनावटीच्या मिगन क्षेपणास्त्राचा. कारण भारतीय नौदल आणि DRDOनं मिगन या स्वदेशी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करत सागरी युद्धासाठी भारतीय नौदल सज्ज असल्याचा इशारा दिलाय. मात्र या मिगन क्षेपणास्त्राची वैशिष्ट्य काय आहेत ती देखील आपण पाहूया. मिगन पूर्णपणे भारतीय बनावटीचं क्षेपणास्त्र आहे. नौदलाच्या जहाजांवरून हे क्षेपणास्त्र डागता येईल. समुद्रातील शत्रूंच्या लक्ष्यांवर अचूक मारा करण्याची क्षमता आहे. भारतीय नौदलाची संरक्षण सज्जता अधिक मजबूत आहे. एकीकडे पाकिस्तान, चीन आणि तुर्कांच्या भरवशावर भारताला आव्हान देण्याचा प्रयत्न करतोय. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला कानोकान खबर लागायच्या आत जगातील शक्तिशाली रशियन बनावटीची स्टेल्थ गाइडेड INS तमाल भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहे. मात्र या युद्धनौकेचं वैशिष्ट्य काय आहे पाहूयात. तमाल युद्धनौकेचा वेग 30 नॉटिकल मैल इतका आहे, तर वजन सुमारे 3900 टन इतकं आहे. जहाज विरोधी ब्राह्मोस मिसाईल डागता येण्याची क्षमता आहे. शत्रूच्या पाणबुडीवर हल्ल्यासाठी अँटी सबमरीन रॉकेट्स आणि टॉर्पिडो आहेत. तमाल युद्धनौकेवर हेलिकॉप्टर देखील तैनात करता येतं. भारताकडे INS विक्रांत, INS सुरत
INS विशाखापट्टणम यासारख्या विनाशिका आणि युद्धनौका आहेत. त्यामुळे आधीच पाकला पळताभुई थोडी झाली आहे. मात्र आता मिगम आणि INS तमालमुळे नौदलाला किती ताकद मिळणार ते देखील पाहूयात. आपल्याकडे ह्या ज्या पाणबुड्या आहेत, तमास आहे, ब्रह्मोस आहे, अरिहंत आहे, या सगळे इतके पॉवरफुल आहेत आणि तिन्ही हवेतूनही, त्याच्यानंतर पाण्यामधून आणि वरून देखील याचा तिन्ही ठिकाणी उपयोग होतो. आणि आज इतकी आधुनिक शस्त्र आहेत. ही आता ही 3 नावं सांगितली, बाकीचं मी आपल्याला सांगू शकणार नाही, परंतु आपला भारत त्या दृष्टीनं अत्यंत सज्ज आहे. चीनी बनावटीचे फुसके मिसाईल आणि तुर्कीची युद्धनौका पाकिस्तानच्या मदतीला दाखल झाली आहे. मात्र आता भारताच्या ताफ्यातील स्वदेशी बनावटीचे मिगम आणि INS तमालमुळे पाकिस्तान बेचिराख होणार हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्यामध्ये ISI मुख्यालयामध्ये बैठक पार पडली. घाबरलेल्या पाकिस्तानकडनं परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. काल झालेल्या UNSCच्या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी शंका उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानसाठी ही बैठक महत्त्वाची मानली जाते. पाकिस्तानच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर या जगामध्ये कुणीही जिवंत राहणार नाही अशी पोकळ धमकी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिली आहे. जर पाकिस्तान जगू शकला नाही तर इतर कोणत्याही देशाला या ग्रहावर जिवंत राहू देणार नाही असंही ख्वाजा आसिफ यांनी म्हटलंय. हमारी एग्जिस्टेंस खतरे में पड़ी, हमारे खिलाफ इस किस्म का कदम उठाया गया कि पाकिस्तान को जो है खुदा न खास्ता जो है हमारी जो एग्जिस्टेंस है वो खतरे में हुई, तो फिर जो है अगर हम नहीं तो कोई भी नहीं है. फिर पाकिस्तानी लष्करानं सोमवारी रात्री पुन्हा एकदा सीमेरेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं आहे. पाकिस्तानी लष्कराने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेर, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केलेला. भारतीय लष्कराकडूनही त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. एकीकडे भारताने देशभरात मॉकड्रिल घेण्याची तयारी सुरू केली तर दुसरीकडे युद्धखोर पाकिस्तान मागे हटायला तयार नाहीये. पाकिस्तान सातत्याने चिथावणी देत असल्याने भारतीय सैन्याकडनं लवकरच एखादी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तर भारत पाकिस्तान युद्ध अजून प्रत्यक्ष रणांगणावर झालं नसलं तरीही सामरिक शक्ती वाढव पाकचा भारतानं थरकाप उडवलेला आहे. आधुनिक क्षेपणास्त्र, लढाऊ विमानं, युद्धनौका यांच्या माध्यमामधून भारत सामरिक शक्ती वाढवतोय. त्यामुळे युद्धासाठी भारत कशा पद्धतीने सज्ज आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. भारताचा हल्ला, पाकिस्तानात प्रलय. नया भारत करणार पाक बेचिराख. स्वदेशी बनावटीचं प्रलय जगात भारी. भारत पाकिस्तान युद्धानं टोक गाठलंय. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. कुठल्याही क्षणी भारत हल्ला करेल ही पाकिस्तानला आता भीती सतावते. त्यातच भारतीय सैन्यानं स्वदेशी बनावटीचे प्रलय क्षेपणास्त्र DRDO कडून नव्यानं विकसित करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे पाकचा विध्वंस जवळ आलाय. DRDO कडून प्रलय क्षेपणास्त्र विकसित. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं क्षेपणास्त्र. 150 ते 500 किलोमीटर पर्यंत हल्ला करण्याची क्षमता. अंदाजे 1000 किलोग्रॅम वजन वाहून नेण्यास सक्षम. प्रलय डागल्यास लाहोर अवघ्या 30 ते 40 सेकंदात बेचिराख. कराची 3 ते 4 मिनिटात बेचिराख. इस्लामाबाद 2 ते 3 मिनिटात बेचिराख करण्याची क्षमता. दरम्यान भारतीय सैन्याला युद्धासाठी शस्त्रसज्ज राहण्याचे निर्देश संरक्षण मंत्रालयानं दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत शस्त्र खरेदीचा सर्वाधिकार लष्कराला. क्षेपणास्त्र चाचणी केंद्र सुसज्ज ठेवण्याचे निर्देश. भारतीय सैन्याला 48 लॉन्चर्स, 85 मिसाईल्स तयार ठेवण्याचे निर्देश. 370हून अधिक प्रलय क्षेपणास्त्रांच्या नवनिर्मितीचे DRDOला निर्देश.
त्या प्रलय मिसाईलच्या माध्यमातून आपण जे टार्गेट त्या ठिकाणी केलेलं असतं, नाईट व्हिजनच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे रात्री सुद्धा या प्रलय मिसाईलच्या माध्यमातून आपण दुश्मनांवर टार्गेट करू शकतो. एवढंच नाही, एकदा ते टार्गेट फिक्स केल्यानंतर त्या टार्गेटनं जागा जरी त्या ठिकाणी बदलली तरी त्याला ट्रॅक करण्याची आणि फिनिश करण्याची केपेबिलिटी याच्यामध्ये असते. डिफिकल्ट टेरेन म्हणजे डोंगराळ प्रदेशातून जर जात असेल आणि साईटमध्ये नसेल तरी सुद्धा या टार्गेटला फिनिश करण्याची केपेबिलिटी या प्रलयच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होऊ शकते. भारत पाक युद्धाचे ढग आता गडद होऊ लागले आहेत. त्यामुळे भारत आता शस्त्रसज्जतेच्या स्पर्धेत मागे राहणार नाही. पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींना आता संयम नव्हे तर विध्वंसक हल्ल्यानं प्रत्युत्तर दिलं जाणार आहे. भारताची प्रगत क्षेपणास्त्र, शस्त्रसज्जता आणि युद्धनीतीमुळे पाकचा विनाश अटळ आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आताची सर्वात मोठी बातमी समोर येते. हवाई अभ्यास करण्यासाठी भारतीय हवाई दलाने वैमानिकांना आता नोटीस जारी केली आहे. भारत पाकिस्तान सीमेवर हवाई अभ्यास केला जाणार आहे. राफेल, सुखोई, जॅग्वार, चित्ता हेलिकॉप्टरने युद्धासाठी तयारी केली जाणार आहे. भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडत आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानवर आता हवाई एअर स्ट्राईक झालाय. भारतानं पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्द आधीच बंद केली आहे आणि त्यानंतर आता फ्रान्स, जर्मनी सारख्या देशांच्या प्रमुख एअरलाइन्सनं सुद्धा पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाणं थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दरम्यान यामुळे पाकिस्तानवर नक्की काय परिणाम होणार आहेत पाहूयात. भारतानंतर फ्रान्स आणि जर्मनीनं पाकिस्तानला झटका दिलाय. पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून उड्डाणं थांबवण्यात आलेली आहेत. हवाई उड्डाणं थांबवल्यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसतोय.